रेंदाळ आरोग्य केंद्र मंजुरीसाठी उपसरपंच अभिषेक पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ आरोग्य केंद्र मंजुरी संदर्भात उपसरपंच अभिषेक पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य केंद्र मंजुरीकरता कशा पद्धतीने पाठपुरावा केला ते सांगितलं। रेंदाळ गावचे झपाट्याने होत असलेलं नागरिकीकरण व मोठ्या प्रमाणात असलेलं वस्त्र उद्योग व्यवसायामुळे लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असणारा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत मासिक सभेत चर्चा करून सदर आरोग्य केंद्राबाबत विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना व पंचायत समितीमार्फत सादर करून महाराष्ट्र राज्य सरकार नॅशनल ऑथॉरिटी एश्युरन्स योजना राज्य शासन राबवणार असून सदर योजनेअंतर्गत आरोग्याच्या सक्षम सुविधा देता येण्याच्या अनुषंगाने आम्ही व आमचे सहकारी यांनी सातत्यानं जलद गतीने पाठपुरावा केला असून जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळवण्यासाठी त्या विभागातील अधिकारी यांना प्रत्यक्षात जाऊन भेटून कागदोपत्री लागतील ते देऊन आम्ही वेळीच पूर्तता केली असल्यामुळे रेंदाळ गावात आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। श्री मार्तंड देवस्थान जेजुरी येथे खंडोबा देवस्थानमध्ये भाविकांची गर्दी। पुणे जिल्ह्यातील सोन्याची जेजुरी येथे खंडोबा देवाचं जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या ठिकाणी राज्याबाहेरील भाविक मंडळी महिला पुरुष भक्तिभावाने येत असतात। विशेष करून नवीन नवरा नवरी दर्शन घेण्यासाठी येतात। या ठिकाणी मंदिराचं बांधकाम सुरू असल्यानं दर्शनासाठी अडथळा निर्माण होतोय। यात्रा कमिटीने कामकाज युद्ध पातळीवर करून भाविकांना संपूर्ण परिसर खुला करावा अशी मागणी आहे। 2 जिल्हा परिषद 4 पंचायत समिती मतदारसंघाच्या नावात बदल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रारूप प्रभाग जाहीर। यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील 2 जिल्हा परिषद मतदारसंघाच्या नावात बदल झालाय तर 4 मतदारसंघाची नावं बदलली आहेत। मात्र पूर्वीच्या गावांना नवीन प्रारूप प्रभाग रचनेत समाविष्ट राहिलाय। केवळ मतदारसंघाची नावं बदलली आहेत। शाहूवाडी तालुक्यातील 4 जिल्हा परिषद मतदारसंघ 8 पंचायत समिती मतदारसंघ होते। पूर्वी तालुक्यात शित्तूर वारुळ सरूड पिशवी पणुंद्रे असे जिल्हा परिषद मतदारसंघ होते तर पंचायत समितीसाठी शित्तूर वारुळ कडवे भेडसगाव सरूड पिशवी बांबवडे पणुंद्रे करणफेण असे पंचायत समिती गट होते। बदललेल्या मतदारसंघांची नावं पूर्वीच्या शित्तूर वारुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील कडवे पंचायत समिती असं नाव होतं मात्र आता कडवे पंचायत समितीऐवजी येल्लूर पंचायत समिती असा मतदारसंघ केलाय। पूर्वीच्या मतदारसंघातील गावांचा या नवीन नावांच्या मतदारसंघात समावेश कायम आहे। पूर्वी पणुंद्रे जिल्हा परिषद नावाने असलेल्या मतदारसंघाचे नाव अंबर्डे झालं असं याच मतदारसंघातील करमफेण पंचायत समितीऐवजी येळवण जुगाई पंचायत समिती मतदारसंघ तयार झालाय। या मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही मतदारसंघाच्या नावात बदल झालाय। त्यामुळे अंबर्डे आणि त्या अंतर्गत येळवजुगाई पंचायत समिती अशी नावं झाली आहेत। अंकली डॉक्टर एन ए मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त 22 रोजी विविध कार्यक्रम। गोमटे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यदर्शी सुरेश चौगुले यांनी गोमटे शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार बैठकीत दिली। प्रारंभी मुख्याध्यापक एन एस निडगुंदे यांनी स्वागत केलं। कार्यक्रमाची माहिती देताना सुरेश चौगुले म्हणाले की गोमटे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। मंगळवार दिनांक 22 रोजी सकाळी 9 वाजता रुग्णालयात रुग्णांना फळं व दूध वाटप करण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता 68व्या वाढदिवसानिमित्त 68 वनौषधी रोपांचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे। रक्तदानाचं महत्त्व समजण्यासाठी गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार असून नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन बस खरेदी करण्यात आली असून या बसचं उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे। डॉक्टर एन ए मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला असून दररोज गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी सुरू आहे। त्याचबरोबर रुग्णांना पंचकर्म चिकित्सा मोफत पुरवण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांवर सवलत दिली जात आहे। तसेच मुख्य आरोग्य समस्या असलेल्या शस्त्रक्रियांसाठी 50% सवलत देण्यात येत आहे। याचा पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना लाभ होणार असून सध्या या शिबिरात चांगला प्रतिसाद मिळतोय असं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून KSFIDCचे माजी अध्यक्ष KPCCचे राज्य सचिव शिक्षणतज्ञ टी ईश्वर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे कार्यदर्शी सुरेश चौगुले यांनी दिली। एकसंबा येथे कन्नड प्राथमिक शाळेत सांस्कृतिक व क्रीडा वर्षाचं उद्घाटन उत्साहात। एकसंबा तालुका चिकोडी येथील शिवशंकर जोल्ले कन्नड प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि बसवज्योती कला वाणिज्य विज्ञान पदवीपूर्व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं 2025-26 या वर्षासाठी आयोजित सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचं उद्घाटन व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ श्री बिरेश्वर भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन उपसंचालक कार्यालयाचे जिल्हा उपप्रकल्प समन्वयक आर्यम मठद यांच्या हस्ते झालं। त्यांनी जोल्ले एज्युकेशन सोसायटीच्या ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील कार्याचं कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन वाचन आणि आत्मविश्वास यावर भर देण्याचं आवाहन केलं।
जोल्ले ग्रुप उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी ग्रामीण भागातील दर्जेदार व परवडणाऱ्या शिक्षणाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला। ज्योतिप्रसाद जोल्ले अध्यक्षस्थानी होते। यावेळी विद्यार्थ्यांचं रोप देऊन स्वागत करण्यात आलं। सुधाकर कामनगोळ जेई 99%, अथर्व वाडके KCET 8574 रँक यांचा विशेष सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरलं। कार्यक्रमात संचालक सुजाता कबाडे, लता वाळके, समन्वयक MM पाटील, प्राचार्य CP बन्नट्टी, मुख्याध्यापक VR बिवसे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी। अक्कलकोट इथं दिनांक 13 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या झुंडशाही हल्ल्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील विविध संघटनांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले। या घटनेमुळे शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप असून हल्लेखोरांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे सुनील तांदळे, ॲडव्होकेट रवी पाटील काँग्रेस, ॲडव्होकेट सम्राट शिंदे वंचित, उमेश शेवाळे संभाजी ब्रिगेड, अनिल घोडे पाटील 96 कुळी मराठा संघटना, सर्जेराव कोकाटे पुरोगामी मंच यांच्यासह विविध नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। आभार अमित गायकवाड यांनी मानले।